नमस्कार. नमस्ते. या किती दिवस झाले या देवराईला? देवराई नाही, ही हा आमचा घनवन प्रकल्प आहे. हां हां. नाशिक रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि रिंग प्लस ॲक्वा जे आपले मुसळगावचे आहे त्यांच्या सहकार्यातून आम्ही हा प्रकल्प साकारलेला आहे. ही लोकांना फिरण्यासाठी चारी बाजूने आम्ही जॉगिंग ट्रॅक ठेवलेला आहे. आणि हा घनवन पद्धतीने जी लागवड केलेली आहे, हा 17 गुंठ्यांचा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये साधारणपणे 2,500 झाडं लावलेली आहेत. आम्ही 2-2 फुटांवर ते अंतर ठेवलेलं आहे. आणि ही झाडं कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही, आता माझ्या उंचीनुसार तुम्ही बघू शकता. हो, 15 फुटाच्या वरती गेलेले काही झाडं तुमचे. ही 14 महिन्यांची झाडं आहेत. ही सगळी 14 महिन्यांची आहे. हा जो प्रकार आहे घनवन, याला मियावाकी हा असा सुद्धा प्रकार नाव आहे. आम्ही त्याला घनवन प्रकल्प नाव दिलेलं आहे. इथे परिसरातल्या नागरिकांना एक गणपतीचं मंदिर छोटंसं करायचं आहे. त्याच्यामुळे या वनाला आम्ही गणेशवन असं नाव दिलेलं आहे. आता मी काही मागचं फुटेज तुम्हाला या व्हिडिओमध्ये टाकण्यासाठी देतो. हे सगळं छोटंसं एक पॉकेट फॉरेस्ट आपण याला म्हणू शकतो. आणि छोटं पॉकेट फॉरेस्ट तयार केलेलं आहे. 4 कप्प्यांमध्ये केलेलं आहे का तुम्ही? 4 कप्पे केलेले आहे, जेणेकरून मेंटेनन्ससाठी सोपं जावं. आणि भविष्यात इथे मंदिर झालं, पेवर ब्लॉक्स वगैरे आले तर या ठिकाणी जर तुम्ही बाकडे वगैरे टाकले, या बाजूने असे 2-3 बाकडे, इकडून 2-3 बाकडे, तर बसायला आणि वृद्ध नागरिकांना सगळ्यांना खूप छान अशी जागा होईल. त्याच्यामध्ये आता काही प्रकार जे आहेत ते तुम्हाला मी सांगतो. ही आपली चिंच आहे, ही माहिती आहे तुम्हाला. हे कांचन आहे, आपण आपटा म्हणतो आणि आपटा म्हणून आपण हे वापरतो, परंतु आपट्याची पानं ही खूप छोटी असतात, अगदी एवढी असतात. आणि हे कांचन आहे. कांचनचं पान हे मोठं असतं आणि याची फुलं पण वेगळी असतात. हा साग आहे बघा, याची पानंसुद्धा खूप मोठी झालेली आहे. त्याला खाली आम्ही खूप खत, तांदळाचं तूस हे सगळं टाकत असतो. त्याच्यामुळे इथे पोषण जे आहे झाडांचं हे खूप छान होतं. आणि काय होतं ना की याच्यामध्ये लोकांना असं वाटतं की एवढी जवळ झाडं लावली ती कशी जगणार. याच्यामध्ये तुम्ही बघा, आतमध्ये सुद्धा सगळ्या झाडांचं अस्तित्व टिकून आहे. मध्ये प्रत्येक झाड हे कॉम्पिटिशन करतं, सगळ्यांना सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. मध्ये जाण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे. नाही, हे 14 महिन्यात खूप वाढलेलं आहे. आणि या झाडांमध्ये सगळ्यांमध्ये कॉम्पिटिशन लागते, एकापेक्षा एक वर जायची. हे सागाचं झाड आहे. हे जे तुम्ही बघत आहात दिसायला बदामासारखं दिसतं, परंतु हे बेहडा आहे. बेहडा, आवळा आणि हिरडा या तिघांचं मिळून त्रिफळा चूर्ण तयार करतात. ते अनेक आजारांवर वापरलं जातं. ही सप्तपर्णी आहे. सप्तपर्णी असं म्हटलं जातं, आपली नाही आहे, परंतु ही आपलीच आहे, भारतीय. करंज आहे. ही रतनगुंज म्हणून आहे, रतनगुंज आहे. हे अडुळसा, जी अडुळसाची पानं खोकल्यासाठी वापरले जातात. उंबर आहे. हा फणस आहे. हा टेटू म्हणून आहे, हे सुद्धा आपलं देशी प्रजातीचं वृक्ष आहे. ही बघा, ही मेहंदी आहे. ही सगळी मेहंदी आहे. हा इकडे आवळा आहे. आवळा, हिरडा आणि बेहडा या तिन्ही पण झाडांचा आम्ही इथे समावेश केलेला आहे. रामफळ आहे. आम्ही काही पक्ष्यांसाठी म्हणून खास अशी लावून घेतलेली आहेत झाडं, जेणेकरून त्यांचा उपयोग पक्ष्यांना व्हावा. हे खाया म्हणून आहे, हे सुद्धा आपलं भारतीय आहे. खाया अगदी सरळ वाढतं ते. हा काटे सावर आहे. हे बघा, याच्या खोडाला असे काटे येत असतात. पक्ष्यांसाठी आम्ही इथे काही आंबे टाकली आहेत, तुतीची काही झाडं टाकलेली आहेत. ही जी बघत आहात तुम्ही, ही तुती आहे. याला छान फळं येतात, छोटी छोटी. त्या पक्ष्यांना ती खूप आवडतात, त्याच्यासाठी पक्षी खूप येतात. आणि गणेश मंदिराचं नियोजन कुठे तुमचं? आमचं म्हणण्यापेक्षा परिसरातल्या नागरिकांचं आहे. काय होतं, आम्हाला ही सगळ्या गोष्टी करत असताना कार्यकर्त्यांचं बळ आम्हाला खूप कमी पडतं आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी करणं आम्हाला शक्य होत नाही. परंतु परिसरातल्या नागरिकांची इच्छा होती की या ठिकाणी त्यांना मंदिर करायचं आहे, म्हणून ही छोटीशी जागा आम्ही ठेवलेली आहे. आणि हे सरळ तुम्ही बघतात, ज्यावेळेस इथे मंदिर होईल आणि इथे सगळे पेवर ब्लॉक किंवा छान काहीतरी होईल, दोन्ही बाजूला बाकडे येतील, तेव्हा आणखीन छान वाटेल.
पावसाळ्यामध्ये आता आपण आहोत, म्हणजे पावसाळा संपलेला आहे, ऑगस्टचा महिना आहे. ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये तुम्ही या ठिकाणी याल तर नक्की तुम्हाला सांगतो की तुम्ही बाहेर जेव्हा असाल त्यापेक्षा कमीत कमी 4 ते 5 डिग्री टेम्परेचर या ठिकाणी तुम्हाला कमी असल्याचं आढळतं. ते शिवन म्हणून आहे बघा, हे सुद्धा खूप उंच गेलेलं आहे, 14 महिन्यांमध्ये खूप उंच गेलेलं आहे. आणि याच प्रकारच्या आमच्या सिन्नरमध्ये 2 देवराई आम्ही तयार केलेल्या आहे. त्या देवराईंमध्ये 119 प्रजातींची झाडं तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळतील. आणि आपण साकारलेली देवराई ही नगरपालिकेच्या ओपन स्पेसमध्ये असलेली महाराष्ट्रातली पहिली देवराई आहे. आम्ही सगळे कार्यकर्ते आमच्या वनप्रस्थ फाउंडेशनचे सकाळचे 2 तास वृक्षारोपणासाठी आणि संवर्धनासाठी देत असतो. आणि त्या माध्यमातून आता म्हणजे या ऑगस्ट 2024पर्यंत साधारणपणे एक सुमारे 17,000 झाडं आम्ही लावलेली आहेत. आणि लावलेल्या सगळ्या झाडांचं आम्ही 100% संगोपन करतो. म्हणजे झाडं लावून दिली आणि सोडून दिलं असं कधीच होत नाही. आता सिन्नरमध्ये दशक्रियाविधीची अंत्यसंस्काराची जी जागा आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही झाडं लावतो आहे यावर्षी. आणि सिन्नर शहराला जोडणारे जेवढे डिवायडर्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही झाडं लावतो आहे. साधारणपणे 500 ते 600 झाडं तिथे लावण्याचं आमचं यावर्षीचं टार्गेट आहे. या 2024मध्ये आतापर्यंत आम्ही आई भवानी डोंगराला यावर्षी आम्ही 500 झाडं लावलीत. साधारणपणे 8,000 झाडं तिथे आहेत आमची. सिन्नर शहरामध्ये साधारण एक 4,500 झाडं आहेत आमची. नुकताच पुन्हा एकदा नाशिक रोटरीने आम्हाला या प्रकल्पासाठी सहकार्य केलं होतं. आणि आणखीन एक प्रोजेक्ट आम्हाला त्यांच्या माध्यमातून मिळाला मुसळगाव MIDC इथे. त्या ठिकाणी 4,000 झाडांचं काम आमचं झालेलं आहे. तो सुद्धा प्रकल्प खूप छान आहे, याच पद्धतीचा आहे तो पण. जेव्हा आतमध्ये मंदिर होईल तेव्हा ही सगळी बाजू जी आहे, हे चारही बाजू, तेव्हा लोक इथे सकाळी येतील मॉर्निंग वॉकला, तेव्हा त्यांचा मॉर्निंग वॉक देखील होईल आणि गणपतीला प्रदक्षिणा सुद्धा होईल. एवढं घनदाट झालेलं आहे की आता आमचे कार्यकर्ते सुद्धा आतमध्ये जायला घाबरत असतात.